नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे मंडे म्युझिक्स मध्ये. आपण एका छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा सुरुवात करत आहोत आणि आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. बिझनेस रिस्क म्हणजे नक्की काय. तत्पूर्वी मंडे म्युझिक विषयी थोडस. मंडे म्युझिक हा जे काही मॅनेजमेंटचे कन्सेप्ट आहेत, जे काही आयडियाज आहेत, ते छोट्या उद्योजकांपर्यंत पोहोचावे व त्यांना त्याचा अधिक प्रभावीरित्या उपयोग करता यावा म्हणून केलेला हा छोटासा प्रयत्न आहे. आजपर्यंत आपण कस्टमर जर्नी मॅप पासून तर कस्टमर व्हॅल्यू प्रपोजिशन, बिझनेस मॉडेल कॅनव्हस अशा विविध विषयांवरती, ते सेल्स प्रोसेस, अशा विविध विषयांवरती आपण चर्चा केलेली आहे आणि यापुढेही करत राहणार आहोत. आजचा जो आपला विषय आहे, बिझनेस रिस्क म्हणजे नक्की काय आणि ती समजून घेणं का महत्वाची आहे. बऱ्याच वेळेला आपण बऱ्याच गोष्टी गृहीत धरतो आणि ते गृहीत धरणं कितपत योग्य आहे याच्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. रिस्क हा जो विषय आहे, आज आपण फक्त रिस्क समजून घेण्यावरती भर देणार आहोत. रिस्क मिटिगेशन किंवा रिस्क मॅनेजमेंट म्हणजे काय आणि ती कसं करायचं ते आपण पुढच्या भागात समजून घेऊ. आज आपला जे काही रिस्कचे वेगवेगळे विविध प्रकार आहेत आणि आपण आपल्या दैनंदिन व्यवसायात आपण कुठे कशा प्रकारे रिस्कला सामोरे जात असतो याच्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. तर महत्वाच्या गोष्टी आज आपण काय डिस्कस करणार आहोत, तर बिझनेस रिस्क म्हणजे नक्की काय, बिझनेस रिस्क कुठून येते, वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस रिस्क काय आहेत. आता वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस रिस्क जर तुम्ही ऑनलाईन गेलात किंवा इतर ठिकाणी शोधायचा प्रयत्न केला तर तुम्हाला विविध प्रकारचे रिस्क आढळून येतील आणि तऱ्हेचे रिस्क आहेत. आपण प्रामुख्याने काही महत्वाचे जे 6-7 रिस्क आहेत, जे सगळीकडे तुम्हाला कॉमनली आढळून येतील त्याच्याविषयी बोलणार आहोत. अ, याच्यामध्ये मी सायबर रिस्क कव्हर केलेली नाहीये, त्याच्यावर कदाचित एक स्वतंत्र विषय होऊ शकतो, पण सायबर रिस्क सुद्धा आज व्यवसायांसाठी महत्वाची आहे. आपण वेगवेगळे बिझनेस व्यवसाय करत असतो, आपली वेबसाईट आहे, आपल्याकडे ई कॉमर्स प्लॅटफॉर्म असेल, तर सायबर रिस्क विषयी सुद्धा जागरूक असणं खूप अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्याच दृष्टीने एक सगळ्यात महत्वाची मोठी रिस्क जी आपण कधीच विचारात घेत नाही किंवा शक्यता खूप कमी असते, ती अगदी मी या टॉपिकच्या शेवटी बोलणार आहे त्याच्याविषयी आणि त्याच्याने आपण विषयाचा समारोप करणार आहोत. राईट, सो लेट्स गेट इन टू इट. पहिली गोष्ट म्हणजे बिझनेस रिस्क म्हणजे नक्की काय. तर माझ्या बिझनेसला कुठून तरी कशा तरी प्रकारे धोका उद्भवतो किंवा माझी जी प्रॉफिट कमवण्याची क्षमता आहे त्याच्यापेक्षा मी कमी कमवतो. म्हणजे मला 100 रुपयांचं प्रॉफिट होत असेल, पण मी मात्र 50 रुपयांच्या प्रॉफिटवरच अडकून पडलेलो आहे, तर ते माझा बिझनेस चालू ठेवण्यासाठी किंवा तो ऑपरेट करत राहण्यासाठी रिस्क असू शकते. त्याच्यानंतर जर माझी मोठी फॅक्टरी असेल तर कदाचित माझे कामगार संपावर जाण्याची शक्यता आहे. माझे कस्टमर्स बदलण्याची शक्यता आहे. मला कस्टमर्सना कदाचित अगोदर लँडलाईन फोन खूप सोयीचे वाटायचे, आज त्यांना मोबाईल फोन खूप सोयीचे वाटतायत. राईट, त्यांचे बदल होऊ शकतात त्यांच्या वागण्यामध्ये, चालण्यामध्ये, खरेदीच्या प्रकारात. आणि कदाचित मी अगोदर 10 लोक व्यवसाय करायचे, आज 100 लोक तिथे व्यवसाय, या सगळ्या गोष्टी आपल्या बिझनेससाठी एक रिस्क म्हणून ठरू शकतात. मध्येच हर्षद मेहता वरती आधारित 1992 स्कॅम हा ही जी सिरीज आहे ती खूप गाजलेली आणि त्याच्यामध्ये हर्षद मेहताच्या तोंडी, म्हणजे ऑब्व्हियसली जो कॅरेक्टर आहे त्याच्या तोंडी एक वाक्य टाकण्यात आलेलं आहे, रिस्क है तो इश्क है. पण खरंच आपण किती रिस्क आणि कुठल्या प्रकारची रिस्क आपल्या व्यवसायात आपल्याला परवडू शकतो याचा आपण कधी विचार करतो का, आणि तो करणं का गरजेचं आहे, हे आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर लॉस होऊ शकतो, गव्हर्नमेंट काही बदल करू शकते, तुमचे एम्प्लॉईज काहीतरी करू शकतात, तुमची मशिनरी बंद पडू शकते, कदाचित तुमचा जो माल घेऊन जाणारा टेम्पो आहे तो कुठे रस्त्यात कोलमडून पडू शकतो. या सगळ्या गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या व्यवसायासाठी रिस्क उभी करत असतात. अ, तर हा एक खूप महत्वाचा विषय आहे. राईट, आणि ते नक्की काय आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आता रिस्क कुठून येते, व्यवसायाला रिस्क कुठून येते, तर दोन गोष्टी.
प्रत्येक ऑर्गनायझेशन मध्ये दोन ठिकाणून ही रिस्क येऊ शकते. एक आहे इंटरनल, म्हणजे जी कंपनी अंतर्गत आहे, आपल्या व्यवसायाच्या अंतर्गत, आपल्या कंपनी अंतर्गत जी आहे, तिथून आपल्याला ही रिस्क येऊ शकते. मग आपल्याकडे जे कामगार आहेत ते कदाचित ते काहीतरी कुणीतरी फ्रॉड केला किंवा कुणीतरी लुकवाछुपी केली, या अशा प्रकारे, किंवा आपले जर कामगार संपावर गेले किंवा कामावर येतच नाहीत, राईट. टेक्नॉलॉजी, नुकतंच आपण मागे पाहिलं, एक 2-3 आठवड्या अगोदरची गोष्ट आहे किंवा एक महिन्याभर अगोदरची गोष्ट आहे. मायक्रोसॉफ्टचं जे ब्लू स्क्रीन झालेलं, आणि त्याच्यामुळे बरेचसे जगभरातले व्यवसाय बंद पडलेले. तर टेक्नॉलॉजी रिस्क, फिजिकल फॅक्टर्स ना, म्हणजे आपल्या मशीनला, अजून एक महत्वाची नुकतंच घडलेली घटना, अ, टाटाची जी ऍपल आयफोन बनवण्यासाठी जी फॅक्टरी त्यांनी सुरुवात केलेली, राईट, तमिळनाडूला, तिथे आग लागली आणि 400-500 कोटी रुपयांचं त्यांचं नुकसान झालं. तर तसं काहीतरी होऊ शकतो. किंवा ऑपरेशनल फॅक्टर्स ना, म्हणजे आपल्याला जाहिरातीवरती प्रचंड खर्च होतोय, किंवा बाजारातनं क्रेडिट मिळत नाही, कर्ज मिळत नाहीये, किंवा आपल्याला कॉस्ट कटिंग करावी लागते आणि त्याचा परिणाम या प्रत्येक ठिकाणी, म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या अंतर्गत येतात, आपल्या कंट्रोलमध्ये आहेत. या सगळ्या गोष्टीतून आपल्या व्यवसायाला धोका निर्माण होऊ शकतो, राईट. त्याच्यानंतर एक्सटर्नल रिस्क फॅक्टर्स. मार्केटमध्ये तुम्हाला बऱ्याच वेळेला ही गोष्ट ऐकायला मिळेल की अरे साहब, मार्केट बहुत थंडा है, पैसा ही नहीं है, क्या करने का कुछ मिलता ही नहीं है. ते असू शकतं, किंवा कोणीतरी तुमचा कस्टमर तुम्हाला सांगितलं, सर थोडा कम करो ना, 5-10 रुपये, क्या सर, क्या फरक पडता है, आप बडे आदमी हो, असं सांगू शकतात. किंवा आपण हिमाचल प्रदेश, वायनाड, केरला येथील, नंतर मग आंध्र प्रदेश, गुजरात, आपण मुंबई सुद्धा पूर सदृश्य परिस्थिती बऱ्याच वेळेला अनुभवतो, आणि या सगळ्यांचा परिणाम व्यवसायावरती होतो. कामगारांना कामावर पोचता येत नाही. नंतर मग पॉलिटिकल फॅक्टर्स जे काय आहे, जीएसटी असू दे, किंवा डिमॉनिटायझेशन असू दे, किंवा अजून गव्हर्नमेंटचे रूल्स रेग्युलेशन्स आपल्याला सगळे जे पाळावे लागतात, त्या सगळ्या गोष्टीतून, दिज आर एक्सटर्नल रिस्क. हे बाहेरच्या जगातून आपल्या व्यवसायावर होणाऱ्या रिस्क आहेत, लादल्या जातात आपल्याकडे. तर ही दोन सोर्सेस आहेत. इंटरनल, एक आपल्या व्यवसायातून निर्माण होणारी रिस्क, आणि दुसरी ज्या वातावरणात किंवा ज्या एन्व्हायरमेंटमध्ये, ज्या सोसायटीमध्ये आपला बिझनेस, व्यवसाय करतोय आपण, तिथून आपल्याला निर्माण होणारी रिस्क. अशा दोन प्रकारचे इंटरनल आणि एक्सटर्नल रिस्क आहेत. आपण रिस्कचे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. पहिली जी आहे ती आहे स्ट्रॅटेजिक रिस्क. आता स्ट्रॅटेजिक रिस्क म्हणजे काय? प्रत्येक व्यवसाय यशस्वीरित्या चालवण्यासाठी आपल्याला एक रणनीती लागते. आपल्याला एक महत्वाचा असा प्लॅन लागतो. आपल्याला अडी-अडचणींना तोंड देण्यासाठी आपण काय करणार आहोत? आपण पुढचा आपला व्यवसाय जो आहे तो कुठल्या दिशेने घेऊन जाणार आहोत? कुठल्या स्तरावर नेऊन ठेवणार आहोत? हे सगळ्यांचं जे आपण आयोजन, नियोजन करतो आणि ते यशस्वीरित्या पार पाडण्याचा प्रयत्न करतो, ते म्हणजे स्ट्रॅटेजी. राइट? मग आपण जे काही करतोय त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं, म्हणजे मला एखाद्या कस्टमरने आला आणि सर ही माझी ते एक ऑर्डर करून द्याल का तुम्ही? आपण हो बोलतो त्याला, पण ते करून देत असताना आपला जो नॉर्मल ऑपरेशन चाललेला आहे त्याच्यावर काय परिणाम पडतो? त्याचा आपण कधी विचार करतो का? किंवा अरे सर, मला ही 10 दिवसांच्या बदले 5 दिवसात जर तुम्ही काम करून, 5 दिवस आपण बोलतो त्याला काम करून देऊ, पण ते 5 दिवसात करून देताना आपल्याला कुठे काटकसर करावी लागते का? किंवा बाकीच्या ठिकाणी क्वालिटीवरती किंवा परफॉर्मन्सवरती कॉम्प्रोमाइज करावा लागतो का? हा विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ना, त्या कंपनीकडे स्ट्रॅटेजीच नाही, म्हणजे उद्या काय करणार? आज माझा व्यवसाय चाललेला आहे, तसं खूप चांगला चाललेला आहे, राइट? पण मग उद्या काय? परवा काय? किंवा 1 वर्षानंतर माझ्या बिझनेसची काय स्थिती असणार आहे? कसा असणार आहे माझा बिझनेस? 5 वर्षानंतर माझा व्यवसाय कसा दिसणार आहे? मी किती ठिकाणी किंवा किती टर्नओव्हरचा बिझनेस करणार? याचा विचार सहसा करत नाहीत, आणि जे करत नाहीत त्यांना पुढे जाणं खूप कठीण होतं. राइट? इंग्रजीमध्ये एक वाक्य नेहमी बोललं जातं, की "इफ यू डोंट नो व्हेअर यू वॉन्ट टू गो, एनी रोड विल टेक यू देअर." जर तुम्हाला माहिती नाही तुम्हाला कुठे जायचं आहे, तर तुम्हाला कुठलाही रस्ता तिथे घेऊन जाऊ शकतो. राइट? पण ज्या बिझनेसकडे स्ट्रॅटेजीच नाही, त्यांचं पुढे काय होतं? आज आपण Nokia, Samsung नाही पण Nokia,
कोडॅक अशा बऱ्याचशा कंपन्या बघितलेल्या आहेत इंडियामध्ये. स्नॅपडील, राईट, ज्या एकेकाळी त्यांच्या क्षेत्रातल्या अग्रण्य कंपन्या होत्या किंवा टॉप 5 टॉप 10 मध्ये यायच्या, आज त्या कुठेच नाहीये. राईट. सो अंडरस्टँडिंग दॅट स्ट्रॅटेजिक रिस्क इज इम्पॉर्टंट. माझ्या कंपनीची दिशा आणि फ्युचर काय असणार आणि त्याच्याबद्दल मी किंवा एक व्यावसायिक म्हणून, एक बिझनेस म्हणून किती विचार केलेला आहे. आता स्ट्रॅटेजिक रिस्क कुठून येते, तर स्ट्रॅटेजिक रिस्क ऑब्व्हियसली बिझनेस एन्व्हायरमेंट मध्ये येते. आपण जिथे व्यवसाय करतो तिथे आपले बायर्स आहेत, आपले कस्टमर्स आहेत, ते आपल्याला सांगतात, अरे सर वो देखो उनका प्रोडक्ट देखो, उनका रेट देखो. आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्या व्यवसायावरती होतो. मग आपल्याला वाटतं, अरे खरंच माझं कॉस्टली आहे का, अरे मी कमी किमतीत देऊ शकतो का, पण मग मला परवडणार कसं, या सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागतो. सप्लाय अँड डिमांड मध्ये बराचसा फरक पडतो. साधारणतः 2008 साली जेव्हा इकॉनॉमिक क्रायसिस झालेला, तेव्हा बऱ्याचशा लोकांचे खर्चावरती काटकसरी करावी लागलेली आणि त्याच्याविषयी खूप बोलबाला पण झालेला, की अरे ऑस्टेरिटी करून एक शब्द प्रसिद्ध झालेला तेव्हा. आणि किती महत्वाचं आहे काटकसरी करणं. मग कस्टमरने काटकसर करायला चालू केली तर मग आपल्या व्यवसायावर परिणाम होतो. नवीन टेक्नॉलॉजी येते. आज आपण 3D प्रिंटिंग विषयी बोलतो आहोत, इलेक्ट्रिक कार्स विषयी बोलतो आहोत, चॅट जीपीटी विषयी. या सगळ्या टेक्नॉलॉजीजचा बऱ्याचशा व्यवसायांवरती या ना त्या प्रकारे प्रभाव पडलेला आहे. राईट. त्याच्यानंतर मग आपल्या क्षेत्रातली एखादी कंपनी मोठी मर्जर अँड ऍक्विजिशन होतं किंवा ते जॉईंट व्हेंचर करतात किंवा अ, अजून काहीतरी नवीन टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस करतात किंवा त्यांच्या एका कंपनीच्या 2 कंपन्या होतात, मग ते अ, वेगवेगळ्या स्तरावरती कम्पीट करतात. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला चॅलेंजिंग ठरतात. जसं बीएमडब्ल्यू जर आपण बघितलं आणि पॉर्शे, लॅम्बॉर्गिनी, या बऱ्याचशा कंपनी आहेत त्या एकाच प्लॅटफॉर्म खाली येतात. मग त्या वेगवेगळ्या कंपन्या जरी असल्या तरी त्यांचं जे एकत्र येणं आहे, एक पेरेंट होल्डिंग कंपनी आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी सांगू शकतो ना, की आपण वन प्लस, नंतर ओप्पो, विवो, या तिघांची पेरेंट कंपनी जी आहे ती एकच आहे. मग त्याच्याने खूप फरक पडतो, राईट. सो ट्रान्झॅक्शन्स आणि नंतर मग सगळ्यात महत्वाची गोष्ट इन्व्हेस्टर रिलेशन्स, की आपले जे काही इन्व्हेस्टर्स आहेत त्यांनी आपण फायदा कमावा म्हणून आपल्यावरती प्रचंड प्रमाणात हे करत असतात, प्रेशर टाकत असतात. तुम्ही रिटर्न देत नाही, तुम्ही डिव्हिडंड देत नाही, तुमचं प्रॉफिटेबिलिटी बघा, बाकीच्यांचा बघा, तुम्ही मग किती कसा बिझनेस करणार, कसं करू शकत नाही. तर ते आपल्याला सारखे सारखे पुश करत असतात, क्वेरी काढत असतात, अरे तुम्हाला हे जमत नाही, तुम्ही हे कसं करणार, असे बरेचसे शंका कुशंका करत असतात. एस्पेशली इन्व्हेस्टर रिलेशन्स लिस्टेड कंपनीसाठी खूप त्रासदायक कधी कधी ठरतात. आणि म्हणजे ते सांगायची गोष्ट झाली ना, तर ती सोसायटी रिडेव्हलपमेंटला जाताना कसं एक फॅमिली किंवा एक कुटुंब असतं ज्यांना काहीतरी आक्षेप असतो आणि ते सगळं खेळखंडोबा घालतात, तसं इन्व्हेस्टर रिलेशन सुद्धा आपल्या व्यवसायावरती अननेसेसरी प्रभाव पाडू शकतात आणि खेळखंडोबा घालू शकतात. ह्या झाल्या स्ट्रॅटेजिक रिस्क. त्याच्यानंतर येते ती फायनान्शियल रिस्क. कुठलाही व्यवसाय असला आणि कोणी कितीही बोललो की व्यवसाय कस्टमर सर्व्हिससाठी आहे किंवा कस्टमर इज द किंग अँड वी डू बिझनेस टू सर्व द कस्टमर, नो सॉरी. मी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो आणि मला त्याच्यात कसलीही लाज वाटत नाही, की कुठलाही व्यवसाय त्याचा मूळ उद्देश रेव्हेन्यू जनरेशन आणि प्रॉफिट असला पाहिजे. हा, हे करत असताना तुम्ही कस्टमरची फसवणूक करू नका, हे लक्षात ठेवा. तर आपण बिझनेस का करतो, आपण व्यवसाय का करतो, टू जनरेट रेव्हेन्यूज अँड टू जनरेट प्रॉफिट्स. आपण जर चांगली सर्व्हिस देऊन जर हे केलं तर आपोआपच आपल्याला कस्टमर मिळत राहतील. तर आपण सांगतो कस्टमर इज किंग, त्याची मांग, त्याची इच्छा आपल्याला पूर्ण करायची आहे आणि मग बाकीच्या गोष्टींकडे आपण कानडोळा करतो. नाही, राईट. व्यवसायासाठी पैसा हा अत्यंत गरजेचा आहे. आपली ऑपरेटिंग मार्जिन, आपला जो दैनंदिन खर्च चाललेला आहे त्याच्यासाठी पैसा लागतो. आपल्याला रॉ मटेरियल इन्व्हेंटरी लागते त्याच्यासाठी पैसा लागतो. आपल्या एम्प्लॉईजचे पगार द्यायचे आहेत त्याच्यासाठी पैसा लागतो. आपल्याला रेंट द्यायचा आहे, आपल्याला आपली कर्ज चुकवायची आहेत, त्या सगळ्या गोष्टींसाठी पैसा लागतो. आणि म्हणून फायनान्स बिझनेसमध्ये समजून घेणं खूप महत्वाचं आहे. माझा फिक्स्ड खर्च किती, माझा व्हेरिएबल खर्च किती,
म्हणजे फिक्स म्हणजे माझ्या दर महिन्याला माझी इच्छा असो नसो माझा व्यवसाय झाला नाही झाला मला तेवढे पैसे काढून समोरच्या व्यक्तीला द्यायचे आहे. मग हा आपण विचार करतो का? आणि मग त्याच्यावर जोडीला अजून कमी जास्त होणारा जो खर्च आहे तो किती? या सगळ्या गोष्टी समजून घेणं खूप महत्वाचं आहे. राइट? आणि आपण जे काही रेव्हेन्यू जनरेट करतोय ते आपल्या व्यवसायासाठी, आपल्या बिझनेससाठी किती पूरक आहेत? आपण त्याचा विचार करतो का? की मला जर उद्या माझे आणि प्लीज लक्षात घ्या, तुमचे जसे कस्टमर्स वाढतात तसा तुमचा खर्च वाढतो. या गोष्टीचा नॉर्मली कोण सहसा विचार करत नाही. सगळ्यांना वाटतं, "अरे माझे कस्टमर्स वाढले ना, तर माझा खर्च कमी होणार." नाही होत तसं. There will come a time when the more customers you add, your costs are going to go up in multiple. कदाचित तुम्हाला एम्प्लॉयी वाढवावी लागतील, कदाचित तुम्हाला जागा वाढवावी लागतील, कदाचित तुम्हाला ॲसेट्स वाढवावे लागतील, तुम्हाला कर्ज घ्यावं लागेल. या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि कुठेही पैसा कमी पडला किंवा पुरेसा जर आपण कमावला नाही, तर आपल्या समोर फायनान्शियल रिस्क उभी राहते. अजून एक महत्वाची गोष्ट जे बरेचसे व्यावसायिक करतात आणि लक्ष देत नाहीत, इज त्यांचे पर्सनल आणि बिझनेस अकाउंट्स एकत्र ठेवतात. If you still are doing that as a businessman, then first thing you need to do is separate the two. कारण तुमची जी फायनान्शियल रिस्क आहे, ती आणि व्यवसायाची जी रिस्क आहे, या सगळ्या गोष्टींचा तुमच्यावरती परिणाम होतो. आणि मग तुम्ही दोन्हीकडे फसणार, राइट? इट्स बेटर टू कीप देम सेपरेट. पण हे बरेच व्यावसायिक अजूनही करत नाही आहेत. टू कीप द आयडेंटिटी डिस्टिंक्ट, राइट, इन युअर फायनान्सेस. तर हे झालं फायनान्शियल. त्याच्यामध्ये मार्केटमध्ये कधी-कधी इकॉनॉमिक क्रायसिस येतात किंवा चॅलेंजेस येतात. पैसा उपलब्ध नसतो. मग आपला कस्टमर आपल्याला पे करू शकत नाही. मग आपण आपल्या वेंडरला पे करू शकत नाही. तो त्याच्या वेंडरला करू. ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम व्यवसायावरती होत असतो. आणि मग आपल्याला रॉ मटेरियल हवे त्या रेटला मिळत नाही. कामगार मिळत नाही. अरे वो तो पैसा ही नहीं देता टाइम पे, क्या करने का उसके साथ बिझनेस. एक सिंपल वाक्य पण पूर्ण आपली बिझनेसची मोडतोड करण्यासाठी जबरदस्त आहे. एक गमतीशीर किस्सा आहे. द बॉय हू रॉब्ड द बँक करून. एका मोठ्या बँकमध्ये एक झाडू मारणारा मुलगा असतो. तो झाडू मारत असतो. सकाळी बँक उघडायची वेळ झालेली असते. तो झाडू मारत असतो आणि त्याचा मित्र तिकडून चाललेला असतो. तर त्याला विचारतो, "काय रे बाबा कसा आहेस? तुझा पगार-बिगार झाला की नाही टायमावर?" तो म्हणतो, "अरे काय सांगू यार, आज 2 आठवडे झाले अजून माझा पगार काही झाला नाही." या एका वाक्यावरती ती पूर्ण बँक कोसळून पडते. लोकं रांगा लावतात बँकेतनं पैसे काढण्यासाठी. कारण त्यांना वाटतं जर जो झाडू मारतो त्याचा पगार द्यायला या बँकेकडे जर पैसे नसतील, तर या बँकेची काय अवस्था झालेली असणार आणि सगळे कस्टमर्स पैसे काढायला रांग लावतात. एक छोटंसं वाक्य तुमची मार्केटमधली स्टँडिंग पूर्णपणे नष्ट करू शकतो. दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ फायनान्शियल रिस्क. आणि म्हणून पैसा व्यवसाय करताना आपल्याकडे एक चांगला व्यावसायिक, ऑब्व्हियसली हे बोलायला खूप सोपं आहे. पण एक चांगला व्यावसायिक म्हणून आपल्याकडे कमीत कमी पुढच्या 3 ते 6 महिन्याची कॅश आपला बिझनेस रन करता येईल. त्या प्रमाणात असावी किंवा त्या प्रमाणात आपल्याला उपलब्ध करता येणं शक्य असणं खूप गरजेचं आहे. राइट? दॅट इज फायनान्शियल रिस्क. त्याच्यानंतर येतं ती कंप्लायन्स रिस्क. आता कंप्लायन्स रिस्क म्हणजे काय? तर आपल्याकडे एम्प्लॉईज आहेत. त्यांना पी-एफ द्यायचं, ई-एस-आय-सी कव्हर द्यायचं. अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यांचं आपल्याला त्यांना रिस्क वगैरे त्यांच्यासाठी जी काही तरतूद आहे करून ठेवणं. आपण जर पाहिलं असेल, एक मला वाटतं 10-15 वर्ष अगोदर हिरानंदानीवर खूप मोठी केस झालेली. ऑब्व्हियसली त्याच्यानंतर पुढे काही झालं नाही. पण एक साधारणतः 9 ते 10 कोटी रुपयांचं पी-एफची थकाबाकी हिरानंदानीने अटकवून ठेवलेली. किंगफिशरचा पण इश्यू झालेला, पण किंगफिशरचा नॉर्मली नंतर मग क्लॅरिफाय करण्यात आलं, की त्यांच्या एम्प्लॉईजने काही अ, हे केलेलं नाहीये तिकडे, कंप्लेंट केली नव्हती. पण वेळेवर पगार दिला नाही किंवा जे काही जी भरला नाही, इन्कम टॅक्स भरला नाही, टी भरला नाही. या सगळ्या गोष्टी एकदा सरकार दरबारी नोंद झाली, की मग गव्हर्नमेंट आपल्यावरती क्वेरीज काढायला सुरुवात करते.
आणि मग आपली चौकशी होऊ शकते. आपल्याला सगळे आपले पैसे कुठून येतो, किती येतोय, कसा जातोय, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. राईट. आपण बिझनेस करत असताना टॅक्स कम्प्लायन्स जे गव्हर्नमेंटचे रूल्स रेग्युलेशन्स आहेत ते आपण तंतोतंत पाळतोय, त्याची पुरेपूर अंमलबजावणी म्हणजे इम्प्लिमेंटेशन करतोय. राईट. या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि त्याचं प्लॅनिंग असणं गरजेचं आहे की हा बाबा मी एवढे कमावले. आपण जेव्हा ₹100 कमावतो त्याच्यातला गव्हर्नमेंटचा टॅक्सचा हिस्सा किती, आपला ऑपरेटिंग एक्सपेन्स किती आणि आपला प्रॉफिट किती, या सगळ्या गोष्टींची आपण तरतूद करून ठेवायला हवी. नाहीतर मग उगाच पैसा कमवण्यात अर्थ नाही. आणि उद्या परवा जर इन्क्वायरी निघाली तर मग त्या एका इन्क्वायरी बरोबर जे आहे नाही ते सगळं जाऊ शकतं. दॅट बिकम्स अ व्हेरी इम्पॉर्टंट चॅलेंज. राईट. त्याच्यानंतर आजकाल आपण LGBTQ किंवा एथनिक सिटी ना, म्हणजे तो माझ्या जातीचा नाही किंवा माझ्या धर्माचा नाही, आणि ते ह्या सगळ्या गोष्टी आजकाल कंप्लायन्स रिस्क उभा करू लागलेल्या आहेत. एम्प्लॉईजना आपण कमी पगार देतो किंवा पुरेशी सुट्टी देत नाही त्यांना. या सगळ्या सगळ्या गोष्टी कंप्लायन्स रिलेटेड आहेत. बऱ्याचशा कंपनीजमध्ये फिमेल एम्प्लॉईज आहेत त्यांना मेटर्निटी लिव्ह दिली जात नाही. राईट. दिस आर ऑल कंप्लायन्स रिलेटेड रिस्क. आपण एम्प्लॉईजना आपल्या पुरेसा कव्हर देत नाही. जे काही सेफ्टी आणि हेल्पलेस नॉर्म्स आहेत ना, म्हणजे त्यांना हेल्मेट देणं कामावर जर गरजेचं असेल तर, किंवा सेफ्टी गेअर देणं किंवा ग्लोव्ज देणं प्रॉपर, या सगळ्या गोष्टी कंप्लायन्स रिस्क रिलेटेड आहेत. आणि बरेचसे उद्योजक त्याला पानं पुसतात. म्हणजे लिटरली बरेचसे गव्हर्नमेंट एजन्सी सुद्धा अनफॉर्च्युनेटली ते करतात. जे सिवेज क्लीनर वगैरे आहेत तिकडे अजूनही आपल्याकडे माणसं उतरतात, त्यांना कुठलंच प्रोटेक्टिव्ह गेअर दिलं जात नाही. वेरॅज वेस्टर्न कंट्रीजमध्ये बऱ्याचशा ठिकाणी त्यांना मशीन्स वगैरे दिले जातात. राईट. दीज आर ऑल कंप्लायन्स रिलेटेड रिस्क दॅट इज देअर. आणि आपल्या बिझनेसशी रिलेटेड, व्यवसायाशी रिलेटेड जेवढे लॉज आपल्याला ऍप्लिकेबल आहेत, त्याचे प्रोव्हिजन्स काय आहेत, त्याची कल्पना असणं आपल्याला गरजेचं आहे. आणि त्याच्यात कुठे काय आपल्याला कंप्लाय करावं लागतं ते कंप्लायन्स असणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर येतं ऑपरेशनल रिस्क. ऑपरेशनल रिस्क म्हणजे आपण काम करत असताना कुठे काय चुकी होऊ शकते का. म्हणजे एखादा कामगार मशीनवर काम करतोय आणि त्याचं लक्ष, आजकाल ऑब्व्हियसली बरीचशी फेन्सिंग आणि प्रोटेक्शन असतं मशीनवर काम करताना, त्याच्यामुळे सहसा हे होत नाही. पण चुकून दुर्लक्ष झाला आणि एम्प्लॉईचा हात त्याच्यामध्ये गेला, मशीनमध्ये त्याचा हात कापला किंवा त्याच्या हाताला काही इजा झाली, तर मग काय होऊ शकतं. किंवा आपण आपला माल घेऊन आपली गाडी चाललेली आहे, तिला कुठेतरी अपघात झाला तर मग काय. किंवा शॉर्ट सर्किट झाला. आता रिसेंटली माझ्या पाहण्यातलं एक ऑफिस आहे, तिथे शॉर्ट सर्किट झालं. सुदैवाने एक एम्प्लॉई जो घरी गेला नव्हता तो होता. त्याने प्रसंगवादन राखून बाजूला जे फायर एक्सटिंग्विशर होतं त्याच्याने ती आग विझवली. पण जर तो एम्प्लॉई नसता तर तो कदाचित पूर्ण फ्लोअर, ऑलरेडी त्यांचे 2 का 3 रूम त्या ऑफिस मधले जवळपास जळून खाक झाले. राईट. पण जर तो एम्प्लॉई नसता तर कदाचित तो पूर्ण फ्लोअर गेला असता किंवा ती कदाचित पूर्ण बिल्डिंग गेली असती. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या ऑपरेशनल रिस्क आहेत, ज्या आपल्या डे टू डे ऑपरेशन्स मधून आपल्या व्यवसायाला धोका निर्माण करू शकतात. राईट. रॉ मटेरियल टायमावर नाही पोचला म्हणून मग आपलं प्रोडक्शन डिले होऊ शकतो. किंवा मशीन बंद पडली. या सगळ्या गोष्टी दीज आर ऑल ऑपरेशनल रिस्क. आणि ऑपरेशनल रिस्क हे कामगारांच्या चुकीमुळे, मशीन खराब झालेली आहे त्याचा प्रॉपर मेंटेनन्स केलेला नाही, त्याची देखरेख बरोबर केलेली नाही, कदाचित कोणी चोरी केली किंवा काही यु नो समथिंग हॅज बीन रॉब्ड आणि पैसे वगैरे चोरले, किंवा नॅचरल डिझास्टर्स, टेक्नॉलॉजी फेलियर. राईट. या सगळ्या गोष्टी ऑपरेशनल रिस्क साठी जबाबदार आहेत. त्याच्यानंतरची जी रिस्क आहे ती आहे रेप्युटेशनल रिस्क. म्हणजे माझा व्यवसाय, माझं एक कंपनीची इमेज असते, एक प्रतिमा असते मार्केटमध्ये. जसं आता तुम्ही रिसेंटली जर पाहिलं तर टीसीएस टीसीएस कंपनीची प्रतिमा खूप मोठी आहे बाजारात, आणि टीसीएसचं नाव सुद्धा खूप मोठं आहे, लोक आदराने घेतात. राईट. आणि त्याच्यात रतन टाटा, टाटांची कंपनी म्हणून खूप हे आहे. पण याच टीसीएस मध्ये एक वर्षभरा अगोदर स्टाफिंगचा स्कॅम झालेला. म्हणजे जी लोक कदाचित योग्य जी नव्हती त्यांना घेतलं गेलेलं आणि त्यांच्या मार्फत पैसे कमवले गेले. ऑब्व्हियसली
ती जी पूर्ण टीम होती त्यांना नंतर काढून टाकण्यात आलं, त्यांची चौकशी झाली आणि त्यांना दोषी आढळून आले आणि त्यांना काढून टाकण्यात आलं कामावरून. त्याच्यामध्ये टीसीएसला खूप मोठा फटका बसला इमेजला. तर त्याच्यानंतर दुसरं जे आहे, आपल्याला जर आठवत असेल, काही वर्ष अगोदर इन्फोसिसच्या ऑफिसमध्ये, मला वाटतं पुण्याचं ऑफिस होतं इन्फोसिसचं, एक एम्प्लॉई इन्फोसिसची, ती कामावर गेलेली संडेला का तिला काही कामानिमित्त ऑफिसला जावं लागलेलं आणि तिकडचा जो सिक्युरिटी गार्ड आहे त्यांनी तिच्यावरती ऑफिसमध्ये बलात्कार केलेला आणि ते सगळं मीडियामध्ये आलेलं. तुमच्या कंपनीचा एम्प्लॉई रिसेंटली ENY जी एम्प्लॉई तिला ती मरण पावली आजारी पडून. अगेन दिस इज रेप्युटेशनल. त्याच्याने ENY ची जी काही इमेज आहे त्याला भरपूर डॅमेज झाला आणि मग त्यांना इमेज कंट्रोल करण्यासाठी या बऱ्याचशा गोष्टींना न्यूज मध्ये कव्हरेज मिळाली आणि मग त्यांना इमेज कंट्रोल करण्यासाठी धडपडावं लागलं. तर डेटा लीक होतो मध्ये, आधार कार्डचा डेटा लीक झालेला मार्केटमध्ये बातमी होती आणि त्याच्यावरून बराचसा वादंग मसलेला, राईट. सोशल मीडियावरती कोणीतरी उठून आपल्या कंपनीबद्दल काही अनाप-शनाप किंवा आपला ईमेल किंवा कंपनीत झालेला एखादा प्रसंग, म्हणजे जे आता नॉर्मली बँकेचे अधिकारी त्यांच्या एम्प्लॉईशी बोलताना तुम्हाला सुट्टी घेता येणार नाही, या सगळ्या गोष्टी रेप्युटेशनल रिस्क निर्माण करतात. एक अजून उदाहरण सांगतो. महिंद्रा अँड महिंद्राचं हे आहे, टेक महिंद्रा मधून एका एम्प्लॉईला काहीच कारण नसताना आणि प्रॉपर प्रोसेस फॉलो न करता कामावरून काढून टाकण्यात आलं. त्याच्या सुदैवाने त्याने ती रेकॉर्डिंग केली. ती रेकॉर्डिंग त्याने सोशल मीडियावर टाकली आणि ते प्रकरण खूप गाजलं. इनफॅक्ट आनंद महिंद्रांना पब्लिकली अपॉलॉजी इश्यू करावी लागली. त्या एम्प्लॉईला नंतर पुन्हा घेतलं गेलं कामावर. त्याच्यानंतर त्याचं काय झालं ऑब्व्हियसली नोबडी नोस, पण दॅट वॉज अ बिग, टेक महिंद्रासाठी खूप मोठा सेटबॅक होता, तिथे वेअर आनंद महिंद्रा ऍक्च्युअली हॅड टू स्टेप इन अँड डू द डॅमेज कंट्रोल, राईट. हे रेप्युटेशनल रिस्क आहे ही आपल्या व्यवसायासाठी. आपण कुणाशी कसं वागतो, कसं बोलतो, काय करतो, आपल्या एम्प्लॉईजना, आपल्या कस्टमर्सना आपण कसं ट्रीट करतो, या सगळ्या गोष्टी आपल्या रेप्युटेशन बिल्ड करण्यासाठी खूप महत्वाच्या आहेत आणि त्याचा खूप मोठा प्रभाव आपल्या व्यवसायावर पडत असतो, राईट. आणि आता आपण पुढची जी आहे ती कॉम्पिटिटिव्ह रिस्क आहे. कॉम्पिटिटिव्ह रिस्क म्हणजे काय, तर आपला कॉम्पिटिशन जो आहे तो आपल्यापेक्षा अधिक वरचढ ठरतोय. त्यांच्याकडे नवीन टेक्नॉलॉजी आहे, त्यांच्याकडे नवीन प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस आहेत, त्यांची सर्व्हिस आपल्यापेक्षा चांगली आहे. या सगळ्या गोष्टी आपल्या बिझनेसला धोका निर्माण करतात. आता बरेचसे जण सांगत होते आणि काही प्रमाणात ते खरं सुद्धा ठरलेलं आहे की चॅट जीपीटीमुळे गुगलचा वापर कमी होण्याची शक्यता आहे, राईट. आणि ते झालं, बरेचशी लोक हल्ली चॅट जीपीटी कडे वळतात गुगलकडे जाण्याऐवजी. तर ती एक रिस्क निर्माण होऊ शकतो. कोणीतरी आपल्यापेक्षा चांगला प्रोडक्ट किंवा चांगली सर्व्हिस घेऊन आल्यानंतर आपल्या व्यवसायासाठी कदाचित थोडीशी डोक्याची घंटा वाजू शकते, राईट. सो दॅट बिकम्स अ चॅलेंज. किंवा यू हॅव आयफोन, राईट. आयफोन लॉन्च झाल्यानंतर त्यांनी बरेचसे जे स्मार्टफोन्स आहेत त्यांचं बाजार काबीज केला. किंवा दुसरं जे आहे, जिओचं एक ज्वलंत उदाहरण आहे आपल्याकडे. वेन जिओ वॉज लॉन्च इन इंडिया, इंडियन टेलिकॉम सेक्टरमध्ये जवळपास 15 टेलिकॉम कंपनीज होत्या. आज 5 आहेत. त्या 5 पैकी 2 थोड्याशा, 3 डळमळीत आहेत आणि 2च चांगल्या अवस्थेत आहेत, एअरटेल आणि जिओ. बाकीचे जे आहेत ते वोडाफोन आयडिया, MTNL आणि BSNL. पण बाकीचे 9 कंपन्या आज नाही आहेत व्यवसायात, राईट. ही कॉम्पिटिटिव्ह रिस्क आहे की आपला कॉम्पिटिटर मार्केटमध्ये काय करतोय, कशा प्रकारे आणि त्याची जर लॉस पचवण्याची शक्ती अधिक असेल तर तो मात्र अधिक धोकादायक ठरू शकतो. जसं Amazon, फ्लिपकार्ट, झेप्टो, स्विगी या सगळ्या मोठ्या कंपन्यांकडे प्रचंड प्रमाणात पैसा आहे आणि लॉस पचवून घेण्याची शक्ती आहे आणि त्यांचं पूर्णपणे भर आहे तो त्यांचं मार्केट कॅप, त्यांचं प्रेझेन्स, त्यांचं डॉमिनेशन वाढवण्यावरती. प्रॉफिटेबिलिटीचा ते सध्या एवढ्या प्रमाणात विचार करत नाहीयेत जेवढं बाकीचे व्यवसाय करतात, राईट. पण या लोकांकडे तेवढा पुरेसा पाठबळ आहे, पैसा आहे किंवा त्यांचे पेरेंट कंपन्या खूप श्रीमंत आहेत त्यांना बॅकिंग देण्यासाठी. हे सगळ्याच व्यवसायांसाठी नाही होऊ शकत. मग
हे करत असताना कॉम्पिटिशन जर होत असताना आपल्या आजूबाजूला आपण त्याची दखल घेतोय का आणि आपल्या बिझनेसवरती त्याचा किती व कसा प्रभाव पडतोय त्याचा विचार करतोय का, हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त ह्युमन रिस्क आहेत, म्हणजे जे आपले एम्प्लॉई आहेत, आपण स्वतः आहोत किंवा अजून दुसरा कोणीतरी आहे, कुठून कधी कोणाकडून चुकून काहीतरी छोटीशी मिस्टेक होऊ शकते. एक गमतीचा किस्सा, 200 रुपयाचा जो डॉट आपण टाकतो, राईट, तो जर मी दोन शून्यांच्या पाठी टाकला तर त्याचे 20,000 रुपये होऊ शकतात किंवा 2 लाखही होऊ शकतात. इट्स अ बिग चॅलेंज. एका कंपनीमध्ये रिअली घडलेली गोष्ट आहे. एम्प्लॉईचं पॅकेज होतं 2 लाख, त्याला ऑफर लेटरवर वगैरे 2 लाख गेलं, पण सिस्टम मध्ये फीड करताना चुकून एक झिरो जास्त गेला आणि कोणीच ते पाहिलं नाही, कोणाच्याही लक्षात आलेलं नाही. सॅलरी क्रेडिट झाली जेव्हा, तेव्हा टॅली करताना कुठेतरी काही जमत नव्हतं आणि नंतर मग लक्षात आलं, अरे त्या एम्प्लॉईला 20 लाख रुपये वार्षिक पगार, त्या हिशोबाने महिन्याचा पगार गेलेला आहे. आणि मग धडपड सुरू झाली तो त्या एम्प्लॉई कडून रिकव्हर करण्यासाठी. सुदैवाने तो एम्प्लॉई चांगला होता, त्याने ते पैसे परत केले. पण असं किती ठिकाणी होत असतं. या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, पण इज अ रिस्क बिकॉज ऑफ ह्युमन फॅक्टर दॅट इज देअर. त्याच्यानंतर फिजिकल रिस्क, राईट, कंपनीची बिल्डिंग आहे, मशीन्स आहेत, गाड्या आहेत, लॉजिस्टिक कंपनी असेल तर त्यांच्याकडे जी गाड्या आहेत, ओला उबर सारखे कंपनी आहेत किंवा हॉटेल्स आहेत, त्यांच्याकडे जे फिजिकल ऍसेट्स आहेत, या सगळ्यांना डॅमेज, धोका आहे. कुठे ना कुठे या ना त्या प्रकारे कदाचित यांना धोका पोचू शकतो किंवा काही होऊ कमी जास्त होऊ शकतो, शक्यता आहे. पण मग ती विचारात घेतो का आपण, की या गोष्टी कदाचित उद्या परवा काय बोलतात ते ना, थोडा ऑफ ट्रॅक जाऊ शकतात. मग आपण काय करू शकतो, राईट? दीज आर द अदर टाइप ऑफ रिस्क दॅट आर देअर. आता जी मी सगळ्यात महत्वाची रिस्क आणि आपण जे विचार करत नाही किंवा सहसा लक्षात घेत नाही त्या रिस्क विषयी बोलणार आहोत. बोलणार आहे ते म्हणजे तुमचा व्यवसाय, तुमच्या नंतर तुमच्या व्यवसायाचं काय होणार. आणि इथे मला एक सुंदर उदाहरण आहे, द केस ऑफ द बॉन्साय मॅनेजर या पुस्तकातलं एक सुंदर उदाहरण आहे. केकी दादिसेत हे युनिलिव्हरचे इंडियामधले सीईओ होते. आणि केकी दादिसेदांना युनिलिव्हर मध्ये त्यांनी युनिलिव्हरच्या हेड ऑफिसला बोलवून घेतलेलं. आणि त्यांनी तिथे त्यांना एक प्रश्न विचारला. खूप सुंदर प्रश्न होता तो. म्हणजे नॉर्मली असं आपल्या सीईओ ला कोण विचारतं असा प्रश्न मला कधी कधी पडतो. पण त्यांनी त्यांना प्रश्न विचारला, की समजा तुम्ही संध्याकाळ झालेली आहे, 6ची वेळ आहे, तुम्ही ऑफिसच्या बिल्डिंग मधून खाली उतरलात. तुमची गाडी जी नॉर्मली तुम्हाला पिक करायला तुमच्या ऑफिसच्या गेट पाशी येते, ती काय कारणास्तव रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आहे. आणि तुम्ही ड्रायव्हरला हात करून सांगता, की तू तिथेच थांब, मी येतो रस्ता क्रॉस करून. तुम्ही रस्ता क्रॉस करता, क्रॉस करताना अचानक कुठून तरी गाडी येते, ती गाडी तुम्हाला उडवते आणि तुम्ही जागीच मरता. व्हॉट हॅपन्स टू हिंदुस्तान युनिलिव्हर? आणि या एका प्रश्नावरती के के दादी सर, ते खूप चांगले नेते तर होतेच. ते वॉज अ व्हेरी गुड लीडर, अ व्हेरी कॉम्पिटंट लीडर इनफॅक्ट. पण त्या एका प्रश्नावर त्यांनी युनिलिव्हरचा चेहरा मोहरा बदलून टाकला. म्हणजे असं की कधीच कोणालाही युनिलिव्हर मधून कोणीही बाहेर पडला, कितीही बाहेर पडला हिंदुस्थान युनिलिव्हर मधून, तरी त्यांना पुढे काय हा प्रश्न कधीच जाणू नये. पण मग आपण आपल्या व्यवसायाविषयी हा विचार करतो का? मी आज आहे, मला माझ्या व्यवसायातले बारकावे माहिती आहेत, मला सगळ्यात छोटी न मोठी गोष्ट माहिती आहे, पण माझ्या नंतर दुसऱ्या कोणाला माहिती आहे, सक्सेशन प्लॅनिंग, आपण त्याचा विचार करत नाही. आणि ही रिस्क, किंवा माझा व्यवसाय पुढे कसा चालणार किंवा मी तो कोणाला विकून त्याच्यामधून एक्झिट घेणार, राईट, ह्या गोष्टीचा विचारच करत नाही. आपण सगळं विचार करतो. आय एम नॉट सेइंग दॅट यू स्टार्ट बिलिव्हिंग दॅट यू आर गोइंग टू डाय, बट इफ गॉड फॉरबिड्स, म्हणजे परमेश्वर न करो, काही जर कमी जास्त झालं तर तुमच्या व्यवसायाचं काय होणार, त्याचा विचार तुम्ही केलेला आहे. आणि ही सगळ्यात मोठी रिस्क खूप कमी व्यावसायिक त्याचा विचार करताना दिसतात, राईट. तर आजचा जो आपला टॉपिक होता, मी रिस्क विषयी बोललेलो आहे. वेगवेगळ्या प्रकारची रिस्क आपण समजून घेतलेली आहे, राईट.
तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला काही शेअर करायचं असेल तर करू शकता. आपण रिस्क मॅनेज कशी करायची किंवा रिस्क मॅनेजमेंट किंवा रिस्क मिटिगेशन विषयी पुढच्या भागात बोलू. राईट. आणि जसं मी पुन्हा एकदा सांगतो की याच्या जोडीला आज व्यावसायिकांनी सायबर रिस्क विषयी सुद्धा जागरूक असणं गरजेचं आहे. कारण आज बरेचसे व्यवसाय ऑनलाईन आहेत. ते कस्टमरचं रिक्विजिशन डिटेल्स किंवा त्याचं ऑनलाईन पेमेंट गेटवे ट्रान्झॅक्शन वगैरे करतात, बुकिंग वगैरे घेत असतात, ऍप थ्रू बुकिंग वगैरे घेत असतात. या सगळ्या गोष्टी आपल्या बिझनेससाठी या ना त्या प्रकारे रिस्क निर्माण करत असतात. त्याचा सुद्धा आज आपण विचार करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आपण काय प्रायोजन केलेलं आहे किंवा काय करू शकतो याच्यासाठी प्रॉपर रिस्क कन्सल्टेशन घेणं आपल्या बिझनेसच्या चांगल्या भवितव्यासाठी आणि आपल्या स्वतःच्या चांगल्या भवितव्यासाठी रिस्क समजून घेणं खूप महत्वाचं आहे. येस, एनी क्वेश्चन्स, एनिथिंग दॅट यू वुड लाईक टू आस्क ऑर शेअर, प्लीज फील फ्री. जर कोणाला काही प्रश्न असतील तर वी कॅन स्टॉप ओव्हर हिअर. मला वाटतं तुम्ही. येस अमोल. म्हणजे रिस्कचा एवढा मोठा ऐकून थोडेसे सगळे घाबरले तसं वाटतं. नाही. एवढ्या प्रकारचे रिस्क ऐकून, पण याच्यातल्या बऱ्याचशा मी फेस केलेल्या आहेत. सो त्या गोष्टी मी म्हणजे समजू शकतो काय त्याच्यात प्रॉब्लेम्स येतात किंवा काय. म्हणजे आमच्याकडे तर अगदी मटेरियल खराब येण्यापासून, लेबर चुकीचा येण्यापासून, त्याच्यानंतर म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी होतात. मटेरियल वेळेवर न पोचणं किंवा डिलिव्हरी वेळेवर न होणं, किंवा कधी कधी मी फर्निचर घेऊन जातो सो ते त्या स्टेअरकेस मधनं चढत नाही, किंवा लिफ्ट मधनं काही प्रॉब्लेम्स होतात, काही टेम्पो मधनं प्रॉब्लेम होतात. सो अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या लिफ्ट म्हणजे रिस्क नेहमी बघत असतो आम्ही. सो या गोष्टी आहेतच. आणि जसं सक्सेशनचा पण विषय आहे. सो मध्यंतरी म्हणजे माझी मिसेस पण आर्किटेक्ट आहे. सो तिला पण मी सांगितलं की तू पण तेवढं सेल्फ सफिशियंट व्हायला पाहिजे, की उद्या मी नसेन तरी हा बिझनेस असाच रन होत राहिला पाहिजे. सो हा विषय पण तिच्यावर डिस्कस झाला. सो अशा काही रिस्क मॅनेजमेंट आहेत. इवन मनी फ्लो मध्ये काही, जसं तुम्ही विषय केला की एखाद दुसऱ्या वेळेला, एखाद दुसऱ्या महिन्यात बिझनेस कमी जास्त होतो, बट स्टील आपले जे ओव्हर हेड्स आहेत ते तर सगळे चालूच राहतात. सो त्याच्यासाठी पण आपल्याला मनी मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं असतं. सो अशा काही गोष्टी मी फेस केलेल्या पण आहेत आणि रेग्युलर बेसिसवर करत असतो. आणि त्याच्यातनच नवीन नवीन अनुभव येत असतात आणि पुढच्या गोष्टी प्लॅनिंग करायला बरं पडतं. आणि ते करत राहणं, विचार करत राहणं आणि जे काय आपण शिकत जातो, रिस्क अनुभवत जातो, ती पुढे कशी मिनिमाइज करता येईल याच्याकडे लक्ष असणं खूप गरजेचं आहे. दॅट इज दर. थँक्स अमोल फॉर शेअरिंग युअर एक्सपिरियन्स. मला वाटतं अजून कोणाला काही बोलायचं असेल तर आपण कंटिन्यू करूया, अदरवाईज लेट्स कॉल इट अ डे. थँक्यू फॉर जॉईनिंग. तुम्ही जर हा ऑनलाईन एपिसोड बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा युट्यूब चॅनलला, जेणेकरून आपण नवीन कुठलाही व्हिडिओ किंवा विषय जेव्हा अपलोड करू तेव्हा तुम्हाला त्याची माहिती मिळेल आणि तुम्ही तो पाहू शकतो. थँक्यू फॉर जॉईनिंग. आणि जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. टेक केअर. बाय.